श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 नंबरपैकी एका नंबरला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, तुझ्या शत्रूंनी खूप डावपेच केलं, पण भगवंताने तुझ्यासाठी विजयाची नवीन मार्ग तयार केला. तुझं नशीब थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा नशीबच आता त्यांना साथ देणार नाही. तू काहीच बोलू नकोस. तुझा विजय तुझ्या शत्रूला सर्वात मोठा उत्तर देणार आहे. ज्यांनी तुला संपवण्याचा प्रयत्न केला, आता त्यांना तुझी नवीन सुरुवात पाहावी लागणार आहे. तुझ्या शत्रूची ताकद मोठी नाही बाळा, तुझा विश्वास त्यापेक्षा मोठा आहे. शत्रूला वाटतं की खेळ त्याच्या हातात आहे, पण शेवटचा निर्णय अजून बाकी आहे. थांब, अजून पहा. तुझ्या शत्रूचा अहंकारच त्याचा पराभवाचं कारण बनणार आहे. होय माझ्या लेकरा, तुझ्या मनातली सर्व नकारात्मक आता दूर निघून जाणार आहे. माझ्या बाळा, जर तुझ्या आयुष्यात असे लोक असतील की ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, तुझ्याबद्दल चुकीचं बोललो, तुझ्या मार्गात अडथळे निर्माण केलं, तर हा संदेश तुझ्यासाठीच आहे. कारण प्रत्येक वेळी शांत राहणारा कमजोर नाही, तर तो योग्य वेळेची वाट पाहतो आणि ती वेळ बदलत नाही. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. लक्ष देऊन ऐक. ज्यांनी तुझं हसणं हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, ज्याने तुझ्या प्रगतीकडे पाहून मनात द्वेष ठेवला, त्याचा खेळ कायम चालणार नाही. तू आज इथे आहेस, तिथे पोचण्यासाठी किती संघर्ष केला आहे हे फक्त तुलाच माहीत आहे. म्हणून दुसऱ्याच्या तुझ्याबद्दल चुकीचे बोलले, तुझ्या मार्गात अडथळे निर्माण केले, तर हा संदेश तुझ्यासाठीच आहे. कारण प्रत्येक वेळी शांत राहणारा कमजोर नाही, तर तो योग्य वेळेची वाट पाहतो आणि ती वेळ बदलत आहे. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐक. ज्यांनी तुला हसवलं, हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, ज्याने तुला प्रगतीकडे पाहून मनात द्वेष ठेवला, त्याचा खेळ कायम चालणार नाही. तू आज इथे आहेस, जिथे पोचण्यासाठी किती संघर्ष केला आहे हे फक्त मलाच माहीत आहे. म्हणून दुसऱ्याच्या करत राहा. आज तुझा शत्रू तुझी शांतता पाहून स्वतःला विजेता समजत असेल, पण त्यांना माहीत नाही की तुझ्या पाठीशी या ब्रह्मनायकाची शक्ती उभी आहे आणि तू अजून मजबूत आहेस. तुझ्या आयुष्यातील हा काळ तुला तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी आला आहे. ज्याने तुझ्यासाठी दरवाजे बंद केले, त्याच्याकडे उभे राहून दार उघडण्याची विनंती करू नकोस. स्वतःचा मार्ग तयार कर. कारण उद्या तुझ्या यशाचे दरवाजे उघडले की आज तुला नाकारणारे लोक स्वतःच तुझ्याकडे पाहतील. शत्रूच्या पराभवासाठी तू मनात द्वेष ठेवू नकोस. तुझी ऊर्जा त्याच्यावर खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या भविष्यावर खर्च कर. तुझा विजय एवढा मोठा असू दे की तुझ्या विरुद्ध बोलणाऱ्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरू नये. म्हणून आजपासून एक निर्णय घे. कुणी काही बोलू दे, तू थांबणार नाहीस. कोणी अडवू दे, तू मागे हटणार नाहीस. कोणी कमी लेखू दे, तू स्वतःचा विश्वास सोडणार नाहीस. स्वतःच्या आयुष्याला जिंकण्यात तुझा खरा विजय आहे. ज्याने तुझ्या पडण्याचं आवाज करणारा खेळाडू जिंकत नाही, तर शांतपणे शेवटपर्यंत टिकून राहणारा जिंकतो. तुझं नशीब बदलण्याची ताकद आता तुझ्या हातात आहे. कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दावरती तू विश्वास ठेव आणि त्यानुसार तू पुढे चालत राहा. बंधू, तुला सर्व काही आता तुझा देव प्राप्त करून देणार आहे. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाही तर ते तुझ्या मनात उतरव. जेव्हा तुला वाटत असेल की आता काहीच मार्ग उरला नाही, तेव्हा स्वतःला सांग, माझ्यासोबत माझा देव आणि ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो माणूस संकटासमोर पुन्हा उभा राहू शकतो. माझ्या बाळा, तुझं नशीब एखाद्या दुसऱ्या माणसाच्या हातात नाही. लोक तुझ्याबद्दल काय बोलतील, काही लोक अडथळे निर्माण करतील, काही जण तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण तू स्वतःवरचा विश्वास जर सोडला तर तुझा प्रवास आता कोणीच थांबवू शकत नाही. तुझ्या परिस्थितीचा गुलाम होणार नाही. मी माझ्या भेटीला माझ्यावर राज्य करू देणार नाही असं तू स्वतःला म्हण. अडचणी आल्या तरी तिचा सामना कर. अपयश आले तरी त्यातून शिक आणि पुन्हा प्रयत्न कर. कारण देवावर विश्वास ठेवणं म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही. देवाने दिलेल्या सामर्थ्याने स्वतः प्रयत्न करून राहणं हे आहे. ज्याने तुला सांगितलं की तुझ्याकडून हे होणार नाही, त्याचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस. तुझी किंमत दुसऱ्याच्या भीतीने नाही तर तुझी खरी ओळख तुझ्या प्रयत्नाने, तुझ्या धैर्याने आणि तुझ्या कर्माने होत असते. आज तुझ्या हातात पैसा नसेल, संधी नसेल, परिस्थिती तुझ्या बाजूनं नसेल, पण तुझ्या हातात एक गोष्ट आहे, निर्णय घेण्याची ताकद. आजचा एक निर्णय तुझा उद्याला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. म्हणून उठ, उभा राहा आणि एकदम मनापासून डोळे बंद करून देवाला बोल. देवाला, स्वामी समर्थ, स्वामी माऊली, मला भीती नको, मला योग्य मार्ग दाखव. माझ्या पाठीशी उभे राहा आणि माझ्यातील ताकद मला ओळखून दे. आणि मग तुझं काम सुरू कर. तुझी प्रार्थना, तुझं प्रयत्न जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात मोठा बदल घडवून जातो. तुझी वेळ अजून संपलेली नाही. तुझी नवीन सुरुवात अजून बाकी आहे. आज जे अशक्य वाटत आहे ते उद्या शक्य होणार आहे. आजचे बंद दिसते त्यासाठी उद्या नवीन मार्ग सापडणार आहे. भिवू नकोस, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. नशीब बदलण्याची वाट पाहत बसू नकोस. तुझ्या हातात आलेली संधी ओळख आणि तुझ्या कर्माचे त्या नशिबाला नवी दिशा दे. आजचा दिवस तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, तुझं नवीन आयुष्याची सुरुवात आहे. विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.